तर मित्रांनो, आपल्या कोकणातील गावाकडील सकाळचं वातावरण बघा किती छान असतात. मन प्रसन्न करणारा पक्ष्यांची किलबिलाट तुमका ऐकू येत असतात. त्याचबरोबर हळूच दवबिंदू पडतात. धुका थोडासा तुमका दाटसर दिसत असतात. तर मित्र हो, आता आपण देवळवाडी दिला आपल्या गावच्या. तर आपल्या इकडनंच लालपरी आपल्याक पकडूच्या. तर आमच्या ह्या ग्रामदेवतेचं मंदिराचा हा प्रवेशद्वार श्री केळंबिका देवी प्रवेशद्वार तुमका दिसत असतात. आणि छान अशी पक्ष्यांची किलबिलाट, त्याचबरोबर पडलेलं धुकं. वा. तर मित्र, मगाशी आपण घरनं येताना तुमका श्री ग्रामदेवता केळंबिकेचा आमचा मंदिराचा प्रवेश तुमका दाखवलो, प्रवेशद्वार आपलं. आणि इकडे समोर बघताय श्री केळंबिका मातेचं हे मंदिर. तर आपण किल्ला आमच्या ह्या मंचेगावच्या देऊळवाडी या स्टॉपचा आहे. तर एक नंबर वातावरण झाला. सुप्रभात मित्रांनो, नमस्कार. मी मरगाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोकणी मोरी या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये, थेट स्वर्गीय कोकणातना. तर मित्रांनो, गणेश उत्सव हा सण मोठ्या उत्साहात आपल्या कोकणात चालू आहे. तर आज आपण चालला सासरवाडी कणकवलीक. तर सकाळची गाडी पकडला खालना आणि मनचा देवगड ही वस्तीची गाडी असता. ती गाडी पकडून आता वरती इला 5 किलोमीटर मंचे टिट्यावर. आणि पाठीमागे इकडे बघताय आपलं ह्यो मनसो टिटो. तर पूर्णपणे ना मनसो टिटो मित्रांनो बदललेलो हा. तर पहिला कसा माहिती, बाप्यानाचाच एक हॉटेल होता. तर आता बरीचशी दुकाने आपल्या मंचे टिट्यावर झाली आहेत. तर पाठीमागे बघता आर्या मच्छुनानाची आमच्या गाडी ट्रॅव्हल्स आर्या. तर कोणाक बुकिंग वगैरे करूची असतात ना, तर तुम्ही मच्छिंद्र गुरव यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुमका देऊन ठेवतोय. तर तुम्ही त्याका कॉल करून तुम्ही आपल्या ह्या पडेल ते विरार ही तुम्ही ट्रॅव्हल्स तुम्ही बुक करू शकतास. छान अशी गाडी आहे आणि टायमिंगवर सोडता. तर पाठीमागे बघता गाडी उभी आहे तिकडे. तर आता आपण पणजी गाडीची मित्रांनो वाट बघता. तर 7 सव्वा 7 वाजता गाडी येतात पणजी गाडी. आणि आपल्याला ती डायरेक्ट कणकवलीक जाऊ भेटता. कारण डायरेक्ट कसं इकडनं मंचेट्यावरनं कणकवलीक काही उतरूचा गरज नाही. कारण काय काय गाडी कशो तऱ्यात उतरूचा लागतात. त्याच्यामुळे कसं हाय उतार थय उतार करण्यापेक्षा डायरेक्ट आपण पणजी गाडी पकडूया. तर वातावरण एक नंबर आहे.
तर आताचं मंचेडे बघितलं तर मित्रांनो बरीचशी दुकानं झाली आहेत. तर इकडे बघता पूर्णपणे ही दुकानाची लाईन आहे. थोड्या दिवसात जसं पडेल कॅन्टीन तराळा वगैरे शहर झाला ना तसा मित्रांनो इकडे पण थोड्या वेळाने बरीचशी दुकाने तुमका इकडे दिसतली. पाळेकरवाडी लय भारी हॉटेल, त्याचबरोबर इकडे आर्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स. मगाशी तुमका मी म्हणत होते ना, तर नंबर तुम्ही समोर बघतास. त्याचबरोबर दादा गॅरेज, ई सेवा केंद्र, ॲग्रोमार्ट. तर बरीचशी मित्रांनो इकडे दुकानं ओपन झाली आहेत. तर मित्र हो, पावसाने परत सुरुवात केला ना, तर बघता इकडे पाऊस जोरदार लागू लागलो. तर मंडळी आपण आता कणकवली स्टँडला दिला आणि गर्दी बघा, पण गर्दी आणि गणपतीचे कसे 3-4 दिवस गेले की पाहुणे मंडळी आपल्या पाहुण्या मंडळी जात असतात. तर इकडे गणपती बाप्पा बघा स्टँडात बसवलेला. प्रत्येक वर्षी मित्रांनो या कणकवलीच्या स्टँडातनं गणपती बाप्पा बसवतात. तर मित्रांनो घरी निघाल्यापासून पाऊस बघा किती पडता तो. आणि आपण हे कणकवलीचं इकडे बस स्टँड आहे, तिकडनं आता आपण बाहेर आलो आहे आणि ऑटो पकडूया आता. तर मित्र हो, फायनली आता इकडे घरी वागद्यात सासरवाडीत पोचलोय आता. तर कणकवली स्टँडवरनं ऑटो केली, कारण बरोच पाऊस होतो तिकडनं. तर वाट बघित राहिले नाही गाडी यांची, तर डायरेक्ट ऑटो करून आता येईल तिकडे घरी. आणि पाऊस बघा किती पडता तो. तर मंचे गावापासून म्हणजे आपण सकाळी मंच्यातनं वस्तीची गाडी पकडला, तर ती मंचेड्यापर्यंत येईल आणि मंचेड्यावरनं विजयदुर्ग पणजी गाडी पकडला. आणि त्या गाडीत मित्रांनो एवढी गर्दी होती, अक्षरशः आम्ही ना मंच्या टिट्यापासून ते कणकवलीपर्यंत पूर्ण स्टँडिंगने येईल. नशीब त्रिशाक एका ताईन घेतला म्हणून, नाही तर हालत एकदम खराब झाली असती. तर लय गर्दी होती त्या गाडीमध्ये. आणि आता फायनली आपण पोचलो. आणि पावसात सकाळपासून ना मित्रांनो जी चिरचिर चालू केला ना ती एकदम बेकार. आणि बारीक बारीक पाऊस पडतो, असं मोठं पण पाऊस पडत नाही. तर नांदगावपासून ते नांदगाव आणि कणकवली याच्यामध्ये ना पाऊस अजिबात नव्हता, पूर्णपणे ना हिंबार होता. पण कणकवली डेपोच्या इकडे येईल आणि पाऊस आमका परत भेटलो. तर फायनली आता पोचला इकडे घरी. तर थोडंसं फ्रेश वगैरे होऊया, चहा वगैरे पिऊन मग गणपती बाप्पाच्या पाया पडायला जाऊया मग. तर चला ही का डाळा. तर इकडे चुलीर मित्रांनो बघा इकडे जुन्या काळाचा इकडे. तर इकडे मडकुला त्याच्यामध्ये ना डाळ शिजत टाकला ना, आणि छान असा चुलीवरचा आपल्या जेवण आज भेटणार आहे. इकडे बघतात तुम्ही मम्मी बघता तिकडे जेवणाची तयारी करता इकडे. बरी आहे ना गे. तर इकडे जेवणाची तयारी लगबग चालू आहे. आता आपण फ्रेश वगैरे करून चाय वगैरे पिऊया. काय तर का आला. तर हालीच मित्रांनो ह्यो किचन सेटअप बांधलेलो हा. तर बघताच तुम्ही. आणि इकडनं छान असं नजारा पण समोर ना कोण माणूस गेलेला पण त्यात दिसता. तर पाऊस थोडंसं काहीतरी शांत झालो हा इकडे बघतास. आणि इकडे एक बरं वाटतं काय माहित आहे, तर आजूबाजूक जी झाडा तुम्ही बघता तिकडे नारळीची, पोपळीची, केळीची, त्याचबरोबर या साईड का रामफळ, इडीलिंबू. तर बरीचशी ना इकडे आमच्या सासू सासऱ्याने ना झाडा लावला ना. आणि बोलतात मानाचो माळ तो मित्रांनो माझो ह्यो. तर मित्र आता थोडंसं घराच्या बाहेर येलंय आणि तुमका माझ्या सासरवाडीच्या इथला घर दाखवतंय. तर ह्या काळा रुंदाम तुळशी रुंदाम तुम्ही बघताच काळा, त्याच्यानंतर पत्रे वगैरे टाकले. आणि तो जो माठ दिसता ना तो मानाचो माडा माझो, म्हणजे माका त्यांनी दिलेलं. तर ह्या नारळाचे मित्रांनो माडाचे जे नारळ असतात ना ते माका देतात आवर्जून. आणि बरीच झाडा इकडे तुम्ही बघताच ना माडाची आहेत.
आणि माका कसा माहिती आहे मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात ना राहूक लय आवडता. त्याच्यामुळे इकडे येल्या ना की आजूबाजूचा जो काय परिसर हा तो लय भारी ठेवला नाही त्यांनी. तर इकडे बरेचसे माड आहेत, पोपळी आहेत आणि केळीची झाडं पण बऱ्यापैकी आहेत. तर केळीची झाडं तुम्ही इकडे बघताच बऱ्यापैकी आहेत. आणि त्याच्यानंतर या साईड का पण ना तुळशीची झाडं, त्याचबरोबर रामफळी, इडलिंबू. तर या साईड का इडलिंबूचं झाड आहे इकडे बघा. तर मगाशी तुमका मी लांबना बोललो होतं, रामफळीन, इडलिंबू, केळीची झाडे तर बरीच आहेत. आणि त्याच्यानंतर मग जास्वंदी, तुळस. तर माडाक असा कोणता तर मित्र हो, माडाक असा कोणी कोणी लावला आणि त्याच्यानंतर असा कोणी कोणी बांधला ना तुम्ही कमेंट करून सांगा. तर माडाक बरेच लोकांची नजर लागतात, त्याच्यामुळे ना मित्रांनो ही अशी गोष्ट ही करूची लागता. तर प्लीज कमेंट करून तुम्ही सांगा कोणी कोणी लावला तसा. आणि हे आपल्या कोकणातला सासरवाडीतला माझा घर. वा. तर या साईड का केळीचं झाड बघा मित्रांनो केवढा आता, आणि केळी धरली आहेत. तर केळ्याचं घड बघा केवढा होतो. तर मित्र हो, कणकवली रेल्वे स्टेशन मित्रांनो इकडनं जवळच आहे. आणि या घराच्या पाठीमागेच ट्रेनची ही पटरी आहे. तर आवाज तुमका आता इलो ट्रेनचं जाताना. आपल्या कोकणात गावी मित्रांनो कसं असं माहीत आहे, तर प्रत्येक घराच्या आजूबाजूक ना एक अडगळ ठेवची एक रूम असता, खोली असता. तर इकडे पण तुम्ही बघतास अडगळ म्हणजे लाकडा वगैरे, शेतीचे अवजारं. तर इकडे पण माझ्या सासू सासऱ्यांनी इकडे अडगळीसाठी रूम बांधला नाही इकडे. तर बरीचशी लाकडा, शेतीची अवजारांनी आतमध्ये ठेवली आहेत, पण कसा लॉक लावला नाही, सोना असा आतमध्ये. तर माका ना एक गोष्ट दिसली आहे इकडे, काय माहीत आहे, दाखवत आहे. तर इकडे बघतास वारुळ. तर बाजूक मित्रांनो इकडे ना व्हाळा बारकोसो. तर तिकडे साकव आणि व्हाळाचं पाणी बऱ्यापैकी आहे मित्रांनो. आणि पाणी त्याच्याबरोबर मासे पण मित्रांनो आतमध्ये बारीक बारीक आहेत. तर दिसणार नाही, थोडंसं पाणी गढूळ झाला. तर पावसामुळे मित्रांनो ह्या पाणी ना गढूळ झाला. तर बारीक बारीक काही ना काही मासे आहेत ते बघा. गल्लीत ना घेऊन इलास. तर पांदीत ना मित्रांनो आपण चाललो गणपती बाप्पाच्या पाया पडोक. तर घरा पण मित्रांनो छान आहेत. तर इकडे बघताच चिल्लर पार्टी कॅरमने खेळतात. मी येऊ रे, येऊ खेळोक चालत ना. काय हो, बरे आहात ना? हो हो. अरे हे खेळोक बसले इकडे. दादांबरोबर नंतर खेळायचं. दादा बरोबर आहे ना? बरोबर आहे, बरोबर आहे. तर इकडे बघताच गणपती बाप्पाची छान अशी मूर्ती सासरवाडीकडली.
तर इकडे जुन्या मातीचं घर इकडे बघताच तुम्ही, तर बरं वाटतं असं मातीचे घर बघितले की. तर आपण गेल्या वर्षी पण मित्रांनो नेला होता आणि आता पण जशाक तसं आहे. तर मातीचं घर बघताच मित्रांनो, मगाशी तुमका बाहेर ना बोललं होतं ते. तर पूर्णपणे ना मातीचा घर आहे. मस्त वाटतं डेकोरेशन ना. मूर्ती बघ काय छान आहे. वाटते तिला. तर मित्र हो, जुन्यातली घरं बघितल्या ना की थोडासा बरं वाटतं मातीची. तर त्यापैकी मित्रांनो हे एक घर आहे आणि जुनी आठवण पताके लावायची. वा, तर या साईडला तुळशी वृंदावन पण मित्रांनो मातीचा, आणि इकडे छान असं बोहलं केलं नाही ते पण मातीचाच. चिल्लर पार्टी काय गो, बरे आहे बरे आहे. तुझंच काढणार मी. हो, या साईडला बघताय तुम्ही छान अशी ना शेणान सारवलेली जमीन, त्याच्याबरोबर ही रांगोळी काढलेली एक नंबर. तशी बाप्पा केवढा आहे, मोठा आहे ना. तर इकडे बघता गणपती बाप्पाची मूर्ती बघा केवढी आहे ती. हाँ हाँ स्कूलमध्ये दिलंय काय तुम्हाला हे मग असंच. तर इकडे बघताय, इकडे चिल्लर पार्टी ना इकडे पेंटिंग काढता. हे पण तूच काढला. तर इकडे बघतात ते बघा,
तर मित्र एक नंबर पेंटिंग काढली आहे. तर मित्रांनो छान अशी ना क्रिएटिव्हिटी या लहान मुलांमध्ये पण मित्रांनो दिसत आहे. आज काय मित्रांनो पाऊस काय पाठ सोडित नाही आहे. तर बारीक बारीक पाऊस काही ना काही पडताच आहे. तर त्याच्यामुळे कसं एक घर गणपती बाप्पाचा पाया पडलं की परत पाऊस येलो, एक घर झाला गणपती बाप्पाचा पाया पडलं परत पाऊस येलो. तर सारखं पाऊस पाठी लागलो आज. तर चला पटापट ना जोरदार पाऊस येऊच्या अगोदर आपण ना गणपती बाप्पांचे ना सगळ्या पाया पडून घेऊया. तर मित्र हो काय नजारा आहे एक नंबर. तर असं काय दिसलं ना तर मन ना एकदम दिल खुश होऊन जाता. हिरवीगार भात शेती वा. हां तर मित्र आता आपण इकडे माळ्यात दिला. तर इकडे भात शेती पूर्णपणे बघताच आणि वरती हाती ही रेल्वेची पटरी. तर छान असा हिरवागार वातावरण तुमका दिसत झालेला पाय जाऊ नको म्हणून. तर दोन्ही बाजूक ना इकडे भात शेती आहे ह्या साईड का पण आणि त्याचबरोबर या साईड का पण. तर घरी इलो की त्या माहिता तर त्रिशाचो ना मामा इलो. तर विक्की मामा काही जमला नाही पण सोनू मामा इलो. त्याच्यामुळे परत आपण घरी इला दाखवतो तुमका. मम्मी जाऊया ना आता पण बाहेर सांगा म्हणून म्हटलं मला ते तू तरी येऊन विकी नाही तू तरी येऊन तो बघ. भरपूर आठवण काढी होते माहिती. सकाळी उठल्यापासून ताच सांगतो जा बा मामाकडे जा मी थांबतो इथे. तुझा मामाकडे होय म्हणता. तर सोनू मित्रांनो इलो. तर दोघ जण पण आज कामाकत. पप्पा पण घरी आहेत काय. पप्पा घरीच आहेत. हा गणपती हा. तर पप्पा घरी आहेत बाकी दोघं विकी गेलो कामाक तिकडे देवगड आता. आणि सोनू पण कामाकच जा. त्याच्यामुळे कामारना लगेच म्हणजे कसं मध्ये धावती गाठ भेट घेऊ गेलो होतो. तर धावती गाठ भेट घेतली. तर धावती गाठ भेट मित्रांनी तिने घेतला ना आता. तर त्रिशा मगापासून म्हणत होता की मामाकडे जाऊया. तर दोघोले मामाकडे कामाकत. मावशी मारते या मावशी जाता मारते या तुला आज काय बघला आज काय कुठे जातो बर्थडेची त्याचे बर्थडेची होते 2-3 तर पावायला झोप त्याच्या झोप पुढे घेऊन जा चला घेऊन जा.
तर मित्र हो, आपण इकडे पल्लूच्या माहेरी आलो होतो, इकडे सासरवाडीला माझ्या. तर सगळेच गणपती मित्रांनो बघू गेलात ना, खरोखर सगळेच गणपती चांगले होते आणि छान त्यांची रेखणी कलर काम एक नंबर केलं होतं. आणि आता आपण आलो आहे पल्लूच्या बाजूच्याच घरी इकडे. तर इकडे पण गणपती बाप्पा बघतात ना, तर एक नंबर आहे आणि कलर काम रेखणी त्याच्यामुळे. मधुकर गाडी ना, तर वागद्यात मित्रांनो नमसवाडी मधुकर गाडी यांच्या घरात ना मित्रांनो गणपती बाप्पाची जी काय मूर्ती आहे तुम्ही बघता, एक नंबर आहे. आणि याची रेखणी कलर काम या घरातल्याच मुलांनी मित्रांनो केलेली आहे. तर मुंबईत ना ओमकार गाडी, तर त्यांचं नातू मित्रांनो ओमकार गाडी मुंबईत ना 2 महिने तो शनिवार रविवार सुट्टी भेटत त्यावेळी तो घरी यायचा. तर त्याच्यामुळे कसं माहीत आहे, तर गणपती बाप्पाची त्यांनी जे काय रेखणी त्याचबरोबर कलर काम जे काय केलं ना एक नंबर. तर त्याच्या या स्पिरिटसाठी ना मित्रांनो आपल्या कोकणी मोरी या यूट्यूब चॅनल कडून ना थम्सअप. हो जस्ट आता आपण घरी इलाव. तर मगाशी सोनू इलो होतो, तर त्याच्यामुळे 2-3 गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं राहिलं होतं. तर छान प्रकारे दर्शन झालं, पाया वगैरे पडून आता आपण घरी इलाव. आणि या वाडीतले म्हणजे जेवढे आपण गणपती पाया पडला ना मित्रांनो, दर्शन घेतलं ना, सगळे गणपती एक नंबर होते. कारण कलर काम रेखणी एक नंबर होती. तर बघू गेलात ना, तर गणपती बऱ्यापैकी मोठे पण होते. आणि डेकोरेशन तर कसं माहीत आहे, काय ठिकाणी डेकोरेशन म्हणजे यांच्याकडे एक खासियत काय माहीत आहे, गणपतीसाठी एक स्पेशल रूम प्रत्येक घरामध्ये बनवला नाही आहे. तर जास्त असं डेकोरेशन नाही, तर 1-2 ठिकाणी आपल्याला जास्त डेकोरेशन दिसला. तर आता आपण लाचच्या घरी ज्या डेकोरेशन बघितलं तुम्ही त्या काकीच्या, तर खूप छान डेकोरेशन केलं होतं. दिल्लीवरनं ते डेकोरेशन मित्रांनो मागवलं होतं त्यांनी. आणि तो मुलगा मुंबईवरून शनिवार रविवारी यायचा इकडे घरी. ओमकार घाडी म्हणून त्याचं नाव आहे, वागदे नमसवाडी. तर तो शनिवार रविवारी मित्रांनो यायचा, थोडं काम करायचा आणि परत मुंबईला जायचा कामासाठी. म्हणजे तो जॉबला आहे तिकडे. तर खरोखर प्रत्येक गणेश भक्तांना एक आवड असते की गणपती कोकणात जाऊन गणपती बाप्पाची सेवा करावी मनोभावे. तर खरोखरच बरं वाटलं असं बघून. तर चला आता जेवूया, कारण भूक पण लागली आहे. उपवास मी आज दुपारी सोडणार आहे, कारण सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. तर मी ॲक्च्युली आता उपवास सोडणार नव्हतो, पण काय माहीत आहे सासूबाईंना जेवण केलं नाही. तर ते बोलायला लागले की संध्याकाळी तुम्ही काय खाऊ नका, दुपारी उपवास सोडा. तर चला, एक गोष्ट काय माहीत आहे, वागदे नमसवाडी म्हणजे माझी सासरवाडी. तर इकडे इल्यानंतर ना प्रत्येक घरात मी गेलोय, प्रत्येक गणपती बाप्पाचं दर्शन केलंय. आणि प्रत्येक घरातील लोकांना मित्रांनो खूप छान होती. त्या लोकांनी जो काय पाहुणचार आदर तिथं केला ना, तो एक नंबर होता. तर त्यांच्यासाठी मित्रांनो बिग थम्सअप. 2 hours later. तर मित्र हो, आता आपण चालला आहो पल्लूच्या आणखीन एका भावाकडे. तर राकेशकडे चालला आता आपण. तर तिकडे पण गणपती बाप्पा त्यांच्या घरी बसता, तर त्याच्यामुळे दर्शन घेऊन या. तर जेवलं आणि जो काय झोपून गेलो होते ना, तो आताचा उठला आणि बोललो जाता जाता या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. तर चला, आणि आपल्या सावंतवाडी विजयदुर्ग गाडी पकडूची लाल डबो. तर पटापट दर्शन घेऊन निघूयात आहे ना. चल जाऊया. कुठे कुठे जाऊया? गावाला.
गावाला तर जाऊ आपण. मामा आम्ही हा मामाकडे आलो आपण, दुसऱ्या मामाकडे आलो, राकेश मामाकडे आलो आपण. तर मित्र हो, आता आपण आलो आहोत त्रिशाच्या राकेश मामाकडे. तर इकडे बघतस तर छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती इकडे पण बघता. तर छान डेकोरेशन वगैरे पण साधं सिंपल पण छान वाटतं. तर चला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि पटापटात आपण निघूया परतीच्या प्रवासाला. मित्र आता आपण आलो आहोत मंचेरी डॅमवरती. तर सावंतवाडी विदुर्ग गाडी पकडली आपण पहिली. तर पहिली पकडली म्हणजे कसं धावत धावत एकदम पकडली. तर आताचा म्हणजे आजचा ब्लॉग मित्रांनो मी इथेच थांबवतोय. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असं की आपण सासरवाडीला गेलो होतो गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तर बरेचसे गणपती बाप्पाचं दर्शन आपण म्हणजे प्रत्येक घरोघरी जाऊन दर्शन घेतलं. तर छान वाटलं आणि तिकडे जाऊन मित्रांनो खूप बरं वाटलं. ते म्हणजे कसं माहित आहे तिकडल्या लोकांचा पाहुणचार. तर आता आलो आपण मंचेरी टेवरती आणि आपण इचलकरंजी गाडी आहे आपली विजयदुर्ग. तर ती गाडी पकडून आपण खाली मंचे गावात जाणार आहोत. तर ब्लॉग मित्रांनो आता मी इथेच थांबवतोय. तर ब्लॉग जर आवडला असेल आजचा तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन मध्ये. तो म्हणतो टाटा बाय बाय, टेक केअर.